निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। गुलाब भोसले। हॅलो, बोला ना। गुलाब भोसले। हॅलो, बोला ना। बोटा गावात अवैध गॅस साठवणुकीवर संगमनेर पुरवठा विभागाचा छापा, 2 जणांवर गुन्हा दाखल। एका बाजूला विनापरवाना घरगुती वापराची गॅस साठवणूक करत कृत्रिम तुटवडा निर्माण करून चढ्या दरानं गॅस टाकी विक्री केली जात असून नागरिकांची मोठ्या प्रमाणावर लूट सुरू असतानाच दुसरीकडे संगमनेर तालुक्यातील पठार भागातील बोटा गावात 2 ठिकाणी संगमनेर पुरवठा विभागाच्या पथकाचे अधिकाऱ्यांनी सोमवारी दिनांक 29 जून रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास छापा टाकत अवैधरित्या विनापरवाना गॅस साठवणुकीवर मोठी कारवाई केली आहे। संगमनेर तहसील कार्यालय निरीक्षणाधिकारी यांना सोमवारी सकाळी सुमारे 11 वाजता बोटा येथील ग्रामस्थांची दूरध्वनीद्वारे एका घरामध्ये LPG गॅस टाक्यांचा साठा असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती। पुरवठा अधिकारी रसिक रत्नाकर सातपुते यांनी तात्काळ बोटा येथील ग्राम महसूल अधिकारी मोहिनी देशमुख यांच्याशी संपर्क साधून महसूल सेवक मिथुन खोंडे, पंच विवेक शेळके, रामा कुरकुटे यांच्या समवेत दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान भागचंद भळगट यांच्या वस्तीवर आणि किराणा दुकानावर छापा टाकला। घरामध्ये आणि किराणा दुकानात घरगुती वापराच्या भारत गॅस कंपनीच्या 7 टाक्या तर HP कंपनीच्या 3 टाक्या आढळून आलेल्या आहेत। सदर मुद्देमालाबाबत गॅस कंपनीचा अधिकृत परवाना विचारला, त्यानंतर रमला भागचंद भळगट यांच्याकडे विचारणा केली असता असा कुठलाही परवाना नसल्याचं सांगितलं। पंचांसमक्ष पंचनामा करून घरगुती वापराच्या 10 टाक्या जप्त करण्यात आल्यात। सुरक्षितत्या कारणास्तव नजीकच्याच गॅस एजन्सीकडे संबंधित टाक्या सुपूर्द करण्यात आल्यात। साहित्य ज्वलनशील स्फोटक असून विनापरवानगी बेकायदेशीर साठवणूक करून कब्जात बाळगताना मिळून आले असल्यानं पुरवठा अधिकारी रसिक रत्नाकर सातपुते यांच्या फिर्यादीनुसार अत्यावश्यक वस्तू अधिनियम याप्रमाणे गुन्हा विविध कलमान्वये दाखल करण्यात आलाय। यामध्ये भागचंद भळगट व रमला भागचंद भळगट राहणार बोटा तालुका संगमनेर यांच्या विरुद्ध घारगाव पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबूराव गोडे हे करत आहेत। या दरम्यान पठार भागात गॅस एजन्सीवाले गॅसच्या टाक्यांचा तुटवडा असल्याचं कारण देत चढ्या दरानं गॅस टाकी विक्री केली जात आहे। यामध्ये घरगुती वापराची गॅस टाकी हॉटेल्स व्यावसायिकांना विनापरवाना विक्री केली जाते। यात मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांना लुटीचे मोठं रॅकेट सुरू आहे। सर्व गॅस एजन्सी यांचा साठा तपासण्यात यावा। कृत्रिम गॅस तुटवडा निर्माण करून नागरिकांची फसवणूक करणारे गॅस एजन्सीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे। राजसत्ता न्यूज ब्युरो, बोटा, संगमनेर।